नमस्ते. आज आपण बनवतोय प्रॉन्स फ्राईड राईस. तर त्याच्यासाठी इथे प्रॉन्स घेतलेले आहेत. प्रॉन्सला आता थोडंसं मीठ, हळद आणि लिंबाचा रस, थोडीशी मिरी पावडर घालून मॅरिनेट करून घ्यायचं. आता याच्यामध्ये कढईत थोडंसं तेल घालून घ्यायचं. या तेलामध्ये आपल्याला 2 अंडी फोडून घालायचे आहेत. आपण स्क्रम्बल्ड एग बनवतोय, तर अंडी ही फेटून घ्यायची. चवीप्रमाणे थोडंसं मीठ आणि मिरी पावडर घालायची. थोडंसं हे स्क्रम्बल्ड एग तयार झालं की याला बाजूला काढून घ्यायचं. याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून आपण जे प्रॉन्स मॅरिनेट केले त्याला कॉर्नस्टार्च लावून ते सुद्धा शॅलो फ्राय करून घ्यायचे. हे प्रॉन्स व्यवस्थित मीडियम टू हाय फ्लेमवर परतून घ्यायचे, म्हणजे वरून थोडेसे क्रिस्पी होतात आणि आतमध्ये सॉफ्ट राहतात. आता हे प्रॉन्ससुद्धा आपण साईडला काढून घेणार आहोत. याच पॅनमध्ये राहिलेल्या तेलामध्ये आता आपण फोडणी घालणार आहोत. तर याला भरपूर असा बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेलं आलं घालायचं. आता याला कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो तो टाकला, थोडंसं गाजर बारीक चिरून, शिमला मिर्च आणि कोबी बारीक चिरून घातला, हिरवी मिरची घातली. तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या याच्यामध्ये परतू शकता. आता भाज्या परतून तयार झाल्या की थोडंसं मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि याच्यामध्ये सोया सॉस, थोडंसं शेजवान सॉस घातलेला आहे. शेजवान चटणी आहे, त्यामुळे तिखटही त्याला लागलेलं आहे. आता जो भात आहे तो मी हा कुकरला लावून घेतलेला आहे, तरीसुद्धा हा खूप छान असा सुट्टा तयार होतो. हे पहा या पद्धतीने. आता यातलाच भात आपण कढईमध्ये मिक्स करणार आहोत. तर हा भात छान सुट्टा होतो. याला कढईमध्ये मिक्स करून घ्यायचा इतर भाज्यांबरोबर. भातामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे वरून मीठ घालायची गरज नाही. जर घातलं नसेल तर थोडंसं घालू शकता. आता जे आपण प्रॉन्स फ्राय करून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये स्प्रेड करायचे. त्यातले थोडेसे प्रॉन्स मी डेकोरेशनसाठी ठेवलेले आहेत. आता हे व्यवस्थित परतून झालं की वरून थोडीशी कोथिंबीर घालायची, म्हणजे मग आपला हा फ्राईड राईस तयार होतो. आता प्लेटिंग करताना सुरुवातीला हा प्रॉन्स फ्राईड राईस आहे तो तळाला घालून घ्यायचा. मस्त गरमागरम असा सुट्टा भात तयार होतो. त्याच्यावर जे आपण स्क्रम्बल्ड एग बनवलेलं आहे ते ठेवायचं आणि जे प्रॉन्स आपण थोडेसे बाजूला काढून ठेवलेले ते वरून स्प्रेड करायचे. मस्त गरमागरम फ्राईड प्रॉन्सचा राईस तयार होतो. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांबरोबर शेअर करा. धन्यवाद.